रोज घरात एवढा कालवा आणि आजी काय धरून आणल्यावर बसल्यास बाय डोळं दाखवून मग काय शाळेत आल्या त्या मुलं का म्हटले पण काय कळलं का आपल्याला काहीच नाही अयो का म्हटलं त्या पोरांनो उठा अयो बसा बसा खाली खाली उठा मोठा काय आणलंय तू? आम्हाला म्हणलेला की तुम्हाला काहीतरी काल म्हणलेला सरप्राईज आणला म्हणून डोळं झाकलेलं का सगळ्यांनी डोळं सरळ उभं राहायचं सगळ्यांनी डोळं दाखवून हात पुढं बघा डोळं उघडायचं नाही चिटिंग कोणी करायची नाही डोळे बघा दादू हात वर काय आहे बघायला हळूच खुलून दे एवढा कशाला उठतोय कसं आवडलं का सरप्राईज तुम्हाला मग म्हणून मी सांगितलेलं आहे का मी तुम्हाला काय म्हणलं मी तुम्हाला सरप्राईज घेऊन येणार आहे डोळे उघडायचे छान आहे का तर आता हे साऊंड आणल्यामुळे आहे का नाही काय मी रक्तदान करायला गेलो तिथं मला साऊंड गिफ्ट भेटलाय मी म्हणलं तुम्हाला घ्यायचा तुम्हाला घेऊन आलो पण आता मी एक सांगतो मी तुमच्या सगळ्यांचे याच्यावरती गाणे लावून परीक्षा घेणार पण डान्स कोण करणार चांगला बघा आई ह्यांनी डान्स चांगला केला का नाही ह्यांना माझ्याकडनं बाबा गिफ्ट आहे मोठं गिफ्ट मग कोण कोण कोणत्या गाण्यावर डान्स करणार परी कोणते करणार माझ्या पिल्लूला कसा काय फसवलं सुंदरी सुंदरी काय कोणतं सुंदरी दादा तू कोणतं गुरुम गुरुम तुझं काय श्रावणी माझ्या पिल्लूच्या पायापर्यंत पिल्लूच्या पायापर्यंत आणि परीचं कोणतं बघा नीट डान्स करायचा आहे का नाही काय नीट नाचाय का मग ज्याचा येणार का नंबर त्याला बक्षीस देणार आहे आणि अजून आहे का नाही आणि ते स्पेशल खायला बनवणार आहे स्पेशल तुम्हाला सगळ्यांसाठी सांगणार नाही आता सकाळी काय केलेलं आज तुझं मी बक्षीस आहे का नाही माझं पण तुझं कशाला आहे आज जी भांडी कोणती चांगली भांडी बनवल त्यांना बक्षीस मातीची भांडी मातीची भांडी लय शांत होती लय शांत होती मी म्हणलं का बसले एवढी गपची मी हाका मारते तर डोळं पण उघडून बघा ना पण ते सगळं खरं ओवी कुठं आहे दादा माझं तू भाऊला सांगणार का नाही मला सांगून आणलाय गिफ्ट म्हणून पप्पानी सांगणार ना आवडलं का तुला हो ना काय म्हणणार भाऊला काय भाऊ म्हणल्यावर काय म्हणलं तू काय म्हणतो ना बरं ती जाऊ दे दादा तुला भाऊ काय म्हणतो रे काय हॉटेल पुष्पा जोरात सगळ्यांना मग त्यांना मला ऐकू ना काय म्हणतो भाऊ तुला भाऊ नाच करते काय मग कुठं कशाचा नाच हॉटेल पुष्पराज करते काय मग कस असा म्हणतो बाबा हे कसा त्याला पुष्पराजवाले कुठं हॉटेल आहे तुझं आता बनणार ते भाऊला सांगितले भाऊ तू बांधणार आहे कुठं त्या माकडावाने काम झालं यांचं माकड काय म्हणत
पावसाळ्यात घर बांधील पाऊस आला की घर बांधेल आणि पाऊस गेला की विसरून जात माकड काय म्हणतं माहित आहे का ह्या झाडावनं त्या झाडावर त्या झाडावनं त्या झाडा उड्या मारता आणि पावसाळा झाला का नाही मग माकड काय म्हणतं नाही बाबा आता ह्या उन्हाळ्यात मी घरच बांधणार परत उन्हाळा जातो पावसाळा जातो सगळा ऋतू जातो तरी माकड घरच हॉटेल पुष्पराज आणि यावंच लागतं सांग रे एकदा भाऊला सांगशील का म्हणशील का भाऊला काय म्हणशील हॉटेल पुष्पराज नाच करते काय बाण बर मला सांग ताई ती जाऊ द्या आता झालं जमती सांगते, सांगते. झालं त्याच्या हॉटेलमध्ये काय काय जेवण काय काय आहे म्हणते का? सांग रे. जेवाय काय होईल सुक्क सक्क पाते बिर्याणी बिर्याणी स्पेशल थाळी मटन थाळी पण माणसं खाणार का मग तू खा आधी चव लागेल ना आज बघ आता चव लागेल का चवीचं का बिगर चवीचं चवीचा लागल की चव होय बोट तर चिन म्हणा बोट नुसती बोटच चाटत थांब आपलं नागखुळा आचार्य कोण आहे आचार्य आपण आचार्य कोण तू का असते मग तू कशाला असती आता तो म्हणतोय मोठा साक्षीर म्हणल्या हसा येतो. मग करणारच कसला ते आहे का नाही काय सावध कसला आहे दादा खतरनाक आवडलाय का नाही तुला चांगलाय हा मस्त ना आता भाऊला फोन करून सांग मोठ्या पप्पाला काय म्हणशील साऊंड आणलाय हे कुठं आणलं तू शिव होय इथनं नाही दुबई दुबई हा मोठा पप्पा गेलता काय दुबईला पप्पा गेलता वारता माझा अरे मोठा पप्पा गेलता का नाही दुबईला तेव्हा मोठ्या पप्पानी काय आणलाय माझ्या आता आणलाय म्हणावला का पप्पा आत्ता आणलाय पण बघ तू होय मग काय एवढा ताटलाय सरदा ताटल्यावर होय आनंद झालाय ना आनंद झालाय ना होय मग मग आता हे लावून वाजवून राहिली ना आवाज बिवाज कसा आहे लावू की लाव की लय गडबड करे हे गडबड होय यार आणू कुठे पण अगं माझी झोपली अयो ओवीला कळायला का नाही गिफ्ट दाखवायचं मोठ्या पप्पाला सांगतात का फोन करून मोठ्या पप्पाला मम्मीला भाऊला आंटीला बरं जाऊ दे ऐक की मी तुला काय सांगतोय ऐका तुम्हाला सांगू मी ऐका ना गिफ्ट तुला काय आणणार आहे तुला एकट्याला काय आणणार तुला एकट्याला म्हणते का कोणाला म्हणलं तर मग बघा नाही तू माझा विश्वास ठेव नाही सांगणार बर ओके काय काय ऐक ना त्याला काय आणायचंय गिफ्ट तुला माहित आहे का एवढा मोठा काशी फळ मोकळा असतो आणि त्याच्यात बसून ती नाही का मन म्हणा म्हातारे कुठं चालली कसं करू चल रे बापळ्या हा चल रे बापड्या टुनुक टुनुक मग दादू आम्हाला किंडल जय आणि तुला भोपळा असू दे म्हणा छान असू दे. भेटत आम्हाला सांग भेटतोय कोणासाठी आणलाय? आमच्यासाठी आणलं आमच्यासाठी आणलाय तुम्ही पण डागोळ्यात राहत्याल का आम्ही आवाज खोल घ्यायला काय जोरात बोलतोय, भेटतोय काय म्हणावं आम्ही काय भेटतोय आम्ही किंडल आईस्क्रीम हा म्हणते एकदा पुष्पराज लागतंय ना झुकेगा नाही साला झुकेगा नाही काला
बघा चुटक्या वाजवूनच काम चाललंय आई मी बाजूला जागाव झालाय का हा? हो, लय आगाऊ. अरे इथे का ह्याला चुटकी तरी वाजवाय नीटनीटकी. काय मग कसली चटणी वाटते वाजवायची मला का? बोला. नाटकं करतोय नुसता नाटक यो वाजते केला का तुला ह्याला मोठी बंदूक खायला तसली गोळ्या कसा मारते गोळ्या वाजलीच नाही वाजली वाजवायचा तिला सगळ्यांना वाजव बरं गोळ्या कशा घालती बरं कशा गोळ्या घालते एकदा गोळी बरोबर होती चल का काय हे पोरी किती आगाऊपणा करतात त्याचं घेत्याचं साऊंड आहे मग त्याला तर वय सांगते का तू असू दे दादा हे तुला साऊंड आहे आता गप्प सांग हा आगाऊपणा सगळी करतात लाका त्याला थांबते ती म्हणजे साऊंड त्याला तुम्ही त्याला थांबताय वेळ मग एकदा ह्यांच्याकडे बघायला लागत काय रे पुष्पराजा हे पुष्प पटाला फोटो पटलो दादा काय झालंय तुला कुठं पडला दाखव जाऊ दे